आज आम्ही एक निवेदन देण्यासाठी नाही तर दौंड तहसील कार्यालयामध्ये आमचं दिव्यांगांच्या इथल्या तालुक्यातील मागण्यांसाठी इथं आंदोलन करण्यात आलं होतं। वारंवार दौंड तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून आणि लेखी स्वरूपात आम्ही दिव्यांगांच्या मागण्या मांडत होतो। म्हणजे मागण्या विशेषतः की जे भूमिहीन बेघर आहे तालुक्यामधील जे दिव्यांग बांधव त्यांना राहण्यासाठी हक्काचं घर यासाठी घरकुलासाठी 1 गुंठा जागा देण्यात यावी। दिव्यांगांना जे शासनाची योजना आहे अंत्योदय योजना, त्या अंत्योदय योजनेतून धान्य देण्यात यावे। त्याचप्रमाणे या तालुक्याचे जे आमदार आहे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर एक शासनाची एक समिती असते, ती समिती गठीत करण्यात आलेली नाही। कारण यात त्या समितीवर तहसीलदार साहेब स्वतः सचिव आहेत, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची समिती गठीत केलेली नाहीये। ती समिती गठीत केली नसल्यामुळं त्या समितीचं जे काम असतं तालुक्यामधील ग्रामपंचायत 5% निधी खर्च करते का नाही, किंवा दिव्यांगांना अडथळा विरहित रॅम्पची व्यवस्था करते का नाही, किंवा इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या दिव्यांगाच्या जेवढ्या सरकारी मागण्या त्याची अंमलबजावणी होती का नाही हे पाहण्याचं काम ते दिव्यांग समितीचं असतं। परंतु या तालुक्यात दिव्यांग समिती आमदार साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली असते, ती गठीत केलेली नाही। त्याचबरोबर आमदार फंडातील 5% निधी हा दिव्यांगांच्या कल्याणाकरता खर्च करायचा असतो, परंतु ह्या तालुक्यातील आमदार साहेबांनी गेली 5 वर्षापासून दिव्यांगांसाठी जो 5% निधी असतो आमदार फंडातील तो खर्च केलेला नाही। तो निधी खर्च करावा या व इतर मागण्यांसाठी आम्ही आज तहसील कार्यालयापुढे आंदोलन केलं होतं। ते आंदोलन त्यांनी नायब तहसीलदार यांनी आंदोलनात उपस्थित राहून लेखी स्वरूपात मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलं। त्याच्यानंतर ह्या दौंड नगर परिषदेमध्ये आलो। दौंड नगर परिषदेमध्ये येण्याचा उद्देश हा होता की ह्या नगर परिषदेने दिवाळीच्या अगोदरच त्यांचा जो 5% निधी असतो तो निधी दिव्यांगांसाठी दिव्यांगाच्या खात्यात जमा केला असल्यामुळं त्यांचं एक आभार व्यक्त करण्यासाठी, कारण आम्हाला जिल्ह्यामध्ये बरेच आम्ही पाहतो की आमच्या हक्काचा निधी खर्च करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं, पण ह्या दौंड नगर परिषदेने दिवाळीचा सण यायच्या अगोदरच आमचा हक्काचा निधी दिव्यांग बांधवाच्या खात्यावर वर्ग केलेला आहे। मग एवढ्या संवेदनशीलपणा या नगर परिषदेने दाखवल्यामुळे ह्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहे आणि मुख्य अधिकारी आहेत यांचा आज प्रहार संघटनेच्या वतीने आम्ही बुके देऊन कौतुक केलेले आहे। आणि त्याचबरोबर एक मागणी अशी केलेली की ह्या दौंड शहराच्या हद्दीमध्ये जे दिव्यांग बांधव राहतात त्यांना जे भूमिहीन बेघर आहे त्यांना नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा। त्याचप्रमाणे ज्या दिव्यांगांचं घर आहे त्यांना घरपट्टी माफ करण्यात यावी, या अशा मागण्याचं त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे ह्या नगर परिषदेचं जरी काम कौतुक करण्यासारखं असलं, परंतु सर्वात आणखी एक दोष दाखवायचा झाला तर ही नगर परिषदेची जी इमारत आहे या इमारतीमध्ये जे दिव्यांग हक्क कायदा आणि शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जे दिव्यांग बांधव हातावर चालणारे कुबड्यावाले व्हीलचेअरवाले येतात त्यांना अडथळा विरहित वातावरण निर्मिती असायला पाहावं, बॅरियर फ्री, म्हणजे दिव्यांगाला इथं आल्यानंतर मुक्त संचार करता आला पाहिजे। परंतु असं ह्या इमारतीमध्ये कुठलीही व्यवस्था नाही, या इमारतीला लिफ्टची व्यवस्था नाही, म्हणजे इथं सरळ सरळ दिव्यांग हक्क कायद्याचं आणि शासन निर्णयाचं पायमल्ली झालेली आहे। दिव्यांगाला इथं अडथळ्याची शर्यत पार आपल्या हक्कासाठी करावं लागत आहे। त्याही बाबतीत आम्ही ह्या नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या लोकप्रिय नगराध्यक्ष यांना विनंती केलेली आहे की आपण यावर दिव्यांग व्यक्ती आणि वृद्ध लोक यांना नगराध्यक्षांच्या केबिन मध्ये कार्यालयात आणि मुख्य कार्यकाऱ्यांच्या कार्यालयात जाता आपल्या हक्कासाठी येताना या इमारतीमध्ये बॅरियर फ्री अडथळा विरहित वातावरण निर्मिती करण्यात यावी। शासनाच्या माध्यमातून जे काही योजना राबवली जाते त्यासाठी तुम्हाला दरवेळी संघर्ष करावा लागतो, त्याकडे आपण कसं बघतो? ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे। ज्याला 2 हात नाही, 2 पाय नाही, 2 डोळे नाही अशा व्यक्तीला घरातून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वराने तर निसर्गाने तर त्याच्यावर अन्याय केलेलाच आहे, परंतु त्यांची जी शारीरिक आर्थिक परिस्थिती सुद्धा हलाखीची आणि ह्या व्यक्तींना उलट ह्या अधिकाऱ्यांनी जे संविधानाने पद्धतीने सुचवल्याप्रमाणे भारतीय राजघटनेने सांगितल्याप्रमाणे ह्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका बजावली पाहिजे। ज्याला जो समाजातील वंचित घटक हा दिव्यांग ह्या घटकाला प्रथम न्याय देण्यासाठी या अधिकारी खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, परंतु कुठंतरी असं जवळजवळ 90% असं दिसून बहुतांश काही अपवाद वगळता जे सरकारी अधिकारी हे दिव्यांगांच्या बाबतीत संवेदनशील नाहीये। दिव्यांगाला सतत चक्र मारायला लावणे आणि पार वैतागून मग शेवटी दिव्यांगाला रस्त्यावर उतरावं लागतं आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणं ही खूप म्हणजे अशक्य गोष्ट आहे। धनदाकट व्यक्ती आपल्या हक्कासाठी आंदोलन करू शकत नाही, पण दिव्यांग रस्त्यावर उतरवतो याच्यावरून हे सिद्ध होतं की तो किती व्यथित आहे, किती दुःखी आहे।